नमस्कार शिक्षक मित्रांनो. आता जो पुढचा पेपर आहे आपला, पेपर क्रमांक 117 अर्थात विद्यार्थी सेवा, कल्याण आणि गुणवत्ता विकास. या पेपर संदर्भानं काही महत्त्वाच्या प्रश्न उत्तराची आपण चर्चा करणार आहोत. चला तर मग लगेच सुरुवात करूया. पहिला प्रश्न, विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची प्रेरणा किंवा विद्यार्थ्यांना वाचनाची सवय निर्माण करण्यासाठी कोणते कार्यक्रम राबवाल? विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची सवय निर्माण करण्यासाठी शाळेत विविध वाचन प्रेरणा उपक्रम राबविणे आवश्यक आहे. दररोज वाचन तास ठेवणे, गोष्टी वाचन, पुस्तक प्रदर्शन, फिरते वाचनालय, वृत्तपत्र वाचन, वाचन स्पर्धा, कथाकथन आणि पुस्तक परिचय असे कार्यक्रम आयोजित करावेत. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीची पुस्तके उपलब्ध करून द्यावीत. शिक्षकांनी स्वतः आदर्श वाचन करून विद्यार्थ्यांना प्रेरणा द्यावी. पालकांचाही सहभाग घ्यावा. वाचनामुळे विद्यार्थ्यांचा शब्दसंग्रह, विचारशक्ती आणि आत्मविश्वास वाढतो. या पुढील प्रश्न, विद्यार्थ्यावर नियंत्रण राखण्यासाठी किंवा विद्यार्थ्यांना शिस्त राखण्यासाठी पालकांचं सहकार कसं घ्याल? विद्यार्थ्यांमध्ये शिस्त निर्माण करण्यासाठी पालकांचं सहकार्य महत्त्वाचे असते. शिक्षकांनी नियमित पालक सभा आयोजित करून विद्यार्थ्यांच्या प्रगतीची माहिती पालकांना द्यावी. विद्यार्थ्याच्या वर्तनातील समस्या पालकाच्या निदर्शनास आणून त्यावर संयुक्त उपाययोजना करावी. या पुढील प्रश्न, विद्यार्थ्यावर नियंत्रण किंवा विद्यार्थ्यांना शिस्त राखण्यासाठी पालकांचे सहकार्य कसे घ्याल? विद्यार्थ्यांमध्ये शिस्त निर्माण करण्यासाठी पालकांचे सहकार्य महत्त्वाचे असते. शिक्षकांनी नियमित पालक सभा आयोजित करून विद्यार्थ्याच्या प्रगतीची माहिती द्यावी. विद्यार्थ्याच्या वर्तनातील समस्या पालकांच्या निदर्शनास आणून त्यावर संयुक्त उपाययोजना करावी. घरातील अभ्यासाचं वातावरण, वेळेचं नियोजन आणि चांगल्या सवयी याबाबत पालकांना मार्गदर्शन करावे. शिक्षक आणि पालक यांचा सतत संपर्क राहिल्यास विद्यार्थ्यांमध्ये जबाबदारीची भावना आणि शिस्त निर्माण होते. या पुढील प्रश्न, विद्यार्थीविषयक नोंदी किंवा विद्यार्थी अभिलेखे म्हणजे काय? विद्यार्थ्याच्या शैक्षणिक, बौद्धिक, शारीरिक, सामाजिक आणि भावनिक विद्यार्थ्याच्या शैक्षणिक, बौद्धिक, शारीरिक, सामाजिक आणि भावनिक विकासाची माहिती ज्या नोंदवहीमध्ये ठेवली जाते त्यांना विद्यार्थीविषयक नोंदी म्हणतात. यामध्ये उपस्थिती, प्रगतीपत्रक, आरोग्य तपासणी, वर्तन, स्पर्धा सहभाग आणि सहशालेय उपक्रमांची माहिती समाविष्ट असते. शिक्षकांनी या नोंदी अचूक आणि अद्ययावत ठेवाव्यात. विद्यार्थ्याच्या प्रगतीचं मूल्यमापन आणि योग्य मार्गदर्शन करण्यासाठी या नोंदी उपयुक्त ठरतात. या पुढील प्रश्न, आरोग्य म्हणजे काय? विद्यार्थ्याचे शारीरिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी शाळेने कोणते उपक्रम राबवावेत? या पुढील प्रश्न, आरोग्य म्हणजे काय? विद्यार्थ्याचे शारीरिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी शाळेने कोणते उपक्रम राबवावेत? शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दृष्ट्या निरोगी असणे म्हणजे आरोग्य होय. लक्षात ठेवा, शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दृष्ट्या निरोगी असणे म्हणजे आरोग्य होय. विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी शाळेत स्वच्छता अभियान, नियमित व्यायाम, योगासन, क्रीडा स्पर्धा, आरोग्य तपासणी शिबिरे आणि पौष्टिक आहार योजना राबवाव्यात. स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध असावी. विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छतेचे शिक्षण द्यावे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्याची कार्यक्षमता, एकाग्रता आणि अध्ययनातील प्रगती वाढते. या पुढचा प्रश्न, अभ्यासपूरक किंवा सहशालेय कार्यक्रम म्हणजे काय? हा प्रश्न मागच्या पेपरला सुद्धा होता. चला याच्याबद्दल आपण बोलूयात. पाठ्यपुस्तकातील शिक्षणाला पूरक ठरणारे उपक्रम म्हणजे अभ्यासपूरक किंवा सहशालेय कार्यक्रम होत. यामध्ये क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम, वक्तृत्व स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन, वाचन स्पर्धा, नाट्य, चित्रकला आणि सहली यांचा समावेश होतो. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. नेतृत्व गुण, आत्मविश्वास, सहकार्य वृत्ती आणि सर्जनशीलता वाढते. विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षणाचा अनुभव मिळतो. यानंतर पुढील महत्त्वाचा प्रश्न, प्रथमोपचार म्हणजे काय? अपघात किंवा अचानक आजार झाल्यास डॉक्टर उपलब्ध होईपर्यंत दिली जाणारी तात्काळ मदत म्हणजे प्रथमोपचार.
शाळेत प्रथमोपचारपोटी असणं आवश्यक आहे. स्वच्छ पट्ट्या, औषधे आणि जंतुनाशक द्रव्ये उपलब्ध असावीत. शिक्षकांना प्राथमिक उपचाराचे प्रशिक्षण असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना सुरक्षिततेचे नियम समजावून सांगावेत. प्रथमोपचारामुळे गंभीर इजा टाळता येते आणि विद्यार्थ्याचे प्राण वाचवण्यास मदत होते. या पुढील प्रश्न. विद्यार्थ्याची शाळा सोडण्याची कारणे कोणती? गरिबी, पालकांची अशिक्षितता, घरकाम, बालमजुरी, शाळेचे घरापासून असलेले अंतर, अभ्यासातील अडचणी आणि अपयशाची भीती ही शाळा सोडण्याची प्रमुख कारणे आहेत. काही विद्यार्थ्यांना शिक्षणात रस नसल्यामुळेही ते शाळा सोडतात. शिक्षकांनी मार्गदर्शन, प्रोत्साहन, मोफत शैक्षणिक सुविधा, पालक संपर्क आणि आनंददायी अध्यापनाद्वारे विद्यार्थ्यांना शाळेत टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करावा. यापुढील प्रश्न आहे, बेशिस्त वर्तनाची संकल्पना स्पष्ट करा. शाळेतील नियमांचे उल्लंघन करणारे किंवा इतरांना त्रासदायक ठरणारे वर्तन म्हणजे बेशिस्त वर्तन होय. उशिरा येणे, भांडणे, वर्गात गोंधळ करणे, गृहपाठ न करणे आणि शिक्षकांचा अनादर करणे ही त्याची उदाहरणे आहेत. बेशिस्त वर्तनामुळे शैक्षणिक वातावरण बिघडते. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त निर्माण करण्यासाठी प्रेमळ मार्गदर्शन, योग्य नियम, सकारात्मक प्रोत्साहन आणि पालक सहकार्य आवश्यक असते. या पुढील प्रश्न. विद्यार्थ्यांसाठी शाळेत कोणकोणत्या सोयी सुविधा असाव्यात, त्या विद्यार्थी विकासासाठी कशा उपयुक्त ठरतात? शाळेत विद्यार्थ्यांसाठी स्वच्छ वर्गखोल्या, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, ग्रंथालय, प्रयोगशाळा, खेळाचे मैदान, संगणक कक्ष आणि वाचनालय अशा सुविधा असाव्यात. या सुविधामुळे विद्यार्थ्याचा शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास होतो. ग्रंथालयामुळे वाचनाची आवड वाढते, खेळाच्या मैदानामुळे आरोग्य चांगले राहते आणि प्रयोगशाळेमुळे प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी मिळते. चांगल्या सुविधा विद्यार्थ्यांना आनंददायी आणि प्रभावी शिक्षण देण्यास मदत करतात. या पुढील प्रश्न आहे, शिस्त म्हणजे काय? विद्यार्थ्याच्या सहभागातून शिस्तीचे नियम कसे तयार कराल? नियमांचं पालन करून योग्य वर्तन करणे म्हणजे शिस्त होय. शाळेतील शिस्त टिकवण्यासाठी विद्यार्थ्यांचा सहभाग महत्त्वाचा असतो. विद्यार्थ्यांशी चर्चा करून वेळेवर येणे, स्वच्छता राखणे, शिक्षकांचा आदर करणे, वर्गात शांतता राखणे आणि शाळेच्या मालमत्तेचे संरक्षण करणे असे नियम तयार करता येतात. विद्यार्थ्यांना नियम तयार करण्यामध्ये सहभागी केल्यास त्यांच्यामध्ये जबाबदारीची भावना निर्माण होते आणि शिस्त अधिक प्रभावीपणे पाळली जाते. या पुढील प्रश्न. शाळा सोडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोणत्या उपाययोजना कराल? शाळा सोडणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे. पालक भेटी घेऊन विद्यार्थ्याच्या समस्या समजून घ्याव्यात. मोफत शैक्षणिक साहित्य, शिष्यवृत्ती, समुपदेशन आणि विशेष अध्यापनाची व्यवस्था करावी. विद्यार्थ्यांना व्यवसाय मार्गदर्शन आणि प्रेरणादायी कार्यक्रम आयोजित करावे. आनंददायी अध्यापन पद्धती आणि सहशालेय उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा शाळेकडे कल वाढतो. यामुळे गळती कमी होण्यास मदत होते. यानंतरचा पुढील महत्त्वाचा प्रश्न. विद्यार्थ्यांसाठी प्रतिभा शोध किंवा प्रज्ञाशोध कार्यक्रम म्हणून कोणते कार्यक्रम राबवाल? विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण ओळखण्यासाठी विविध प्रतिभाशोध कार्यक्रम राबविणे आवश्यक आहे. विज्ञान प्रदर्शन, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला, निबंध लेखन, क्रीडा स्पर्धा, सामान्य ज्ञान परीक्षा आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करावेत. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात सहभाग घेण्यास प्रोत्साहन द्यावे. शिक्षकांनी विद्यार्थ्याच्या कौशल्याचे निरीक्षण करून योग्य मार्गदर्शन करावे. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्याचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास होतो. या पुढील प्रश्न. शिष्यवृत्तीच्या योजना कोणत्या आहेत? विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शासन विविध शिष्यवृत्ती योजना राबवते. गुणवत्ता शिष्यवृत्ती, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी शिष्यवृत्ती, अनुसूचित जाती जमाती विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, अल्पसंख्याक शिष्यवृत्ती आणि क्रीडा शिष्यवृत्ती अशा योजना उपलब्ध आहेत. या योजनांमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळते. गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षण सुरू ठेवण्यासाठी प्रोत्साहन मिळते आणि शैक्षणिक प्रगतीस मदत होते. यापुढील प्रश्न. सहशिक्षण म्हणजे काय? सहशिक्षण शाळेचे व्यवस्थापन कसे असावे? मुले आणि मुली यांना एकत्र शिक्षण देण्याच्या पद्धतीला सहशिक्षण म्हणतात. सहशिक्षण शाळेत दोघांसाठी समान संधी आणि सुरक्षित वातावरण असणे आवश्यक आहे. स्वतंत्र स्वच्छतागृहे, शिस्तबद्ध वातावरण आणि योग्य मार्गदर्शन असावे.
शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये परस्पर आदर आणि सहकार्य भावना निर्माण करावी. सहशिक्षणामुळे सामाजिक समता, आत्मविश्वास आणि संवाद कौशल्याचा विकास होतो. यापुढील महत्त्वाचा प्रश्न. विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक मार्गदर्शनाचे महत्त्व स्पष्ट करा. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवड, क्षमता आणि कौशल्यानुसार योग्य व्यवसाय निवडण्यासाठी व्यावसायिक मार्गदर्शन आवश्यक असते. या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना विविध व्यवसायाची माहिती मिळते. शिक्षणानंतर कोणत्या क्षेत्रात संधी उपलब्ध आहेत हे समजते. योग्य व्यवसाय निवडल्याने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि भविष्यातील बेरोजगारी कमी होण्यास मदत होते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना समुपदेशन, तज्ज्ञ मार्गदर्शन आणि करिअर विषयक माहिती उपलब्ध करून द्यावी. यापुढील प्रश्न आहे. विद्यार्थ्याच्या बौद्धिक विकासाच्या नोंदी ठेवताना कोणत्या बाबी विचारात घ्याल? विद्यार्थ्याच्या बौद्धिक विकासाच्या नोंदी ठेवताना त्यांची अध्ययन प्रगती, समजशक्ती, स्मरणशक्ती, सर्जनशीलता आणि समस्या सोडवण्याची क्षमता विचारात घ्यावी. विद्यार्थ्याच्या परीक्षेतील गुण, प्रकल्प कार्य, वर्गातील सहभाग आणि उपक्रमामधील कामगिरीची नोंद ठेवावी. प्रत्येक विद्यार्थ्यांची स्वतंत्र प्रगती लक्षात घेऊन अचूक व नियमित नोंदी कराव्यात. या नोंदीच्या आधारे विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन आणि सुधारणा करता येतात. यापुढील प्रश्न आहे. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांच्या क्षमतांचा विचार कसा कराल? प्रत्येक विद्यार्थ्याची आवड, क्षमता आणि शिकण्याची गती वेगळी असते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांच्या बौद्धिक, शारीरिक आणि भावनिक क्षमतांचा विचार करावा. विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार त्यांना योग्य उपक्रम आणि विषय निवडण्यास मदत करावी. कमकुवत विद्यार्थ्यांना विशेष अध्यापन द्यावे आणि हुशार विद्यार्थ्यांना प्रगत अध्ययनाची संधी द्यावी. योग्य मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्याचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांच्या गुणवत्तेचा विकास होतो. यापुढील प्रश्न. शाळेत विद्यार्थ्यांसाठी कोणते शैक्षणिक उपक्रम राबविणे आवश्यक आहे? विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेत विविध शैक्षणिक उपक्रम राबविणे आवश्यक आहे. विज्ञान प्रदर्शन, वाचन स्पर्धा, निबंध स्पर्धा, प्रकल्प कार्य, प्रश्नमंजुषा, शैक्षणिक सहली आणि प्रयोग आधारित अध्यापन असे उपक्रम आयोजित करावेत. या उपक्रमामुळे विद्यार्थ्याची विचारशक्ती, निरीक्षण क्षमता आणि सर्जनशीलता वाढते. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण मिळते आणि अध्ययन अधिक प्रभावी बनते. यापुढील प्रश्न आहे. विद्यार्थ्यांसाठी मिनी बँक किंवा संचयिका म्हणजे काय? विद्यार्थ्यांमध्ये बचतीची सवय निर्माण करण्यासाठी शाळेत चालविल्या जाणाऱ्या छोट्या बचत योजनेला मिनी बँक किंवा संचयिका म्हणतात. विद्यार्थी नियमितपणे थोडी थोडी बचत जमा करत जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक शिस्त, जबाबदारी आणि बचतीची सवय निर्माण होते. विद्यार्थ्यांना पैशाचं नियोजन आणि आर्थिक व्यवहाराचं प्राथमिक ज्ञान मिळते. भविष्यात आर्थिक स्वावलंबनासाठी ही योजना अत्यंत उपयुक्त ठरते. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे. शाळेतील ग्रंथालय आणि वाचनालयाचे महत्त्व स्पष्ट करा. शाळेतील ग्रंथालय आणि वाचनालय विद्यार्थ्याच्या ज्ञानवृद्धीसाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. विद्यार्थ्यांना विविध विषयाची पुस्तकं, वृत्तपत्र आणि मासिके वाचण्याची संधी मिळते. वाचनामुळे विद्यार्थ्याचा शब्दसंग्रह, विचारशक्ती आणि सामान्य ज्ञान वाढते. स्वयंअध्ययनाची सवय लागते. अभ्यासात रुची निर्माण होते. शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालय हे ज्ञानाचं केंद्रच मानलं जाते. यापुढील प्रश्न. शाळेतील खेळाच्या मैदानाचे महत्त्व स्पष्ट करा. विद्यार्थ्याच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी खेळाचं मैदान अत्यंत आवश्यक असतं. मैदानावर विविध खेळ खेळल्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहते. संघभावना, शिस्त, नेतृत्व गुण आणि आत्मविश्वास विकसित होतो. विद्यार्थ्याचा ताण कमी होतो आणि अध्ययनात उत्साह वाढतो. नियमित खेळामुळे विद्यार्थ्याची कार्यक्षमता आणि एकाग्रता सुधारते. यापुढील प्रश्न. विद्यार्थी वसतिगृहात कोणत्या सुविधा असाव्यात? विद्यार्थी वसतिगृहात स्वच्छ निवास व्यवस्था, पिण्याचे पाणी, पौष्टिक आहार, अभ्यास कक्ष, वाचनालय, आरोग्य सुविधा आणि सुरक्षा व्यवस्था असावी. विद्यार्थ्यांना शांत आणि शिस्तबद्ध वातावरण मिळणे आवश्यक आहे. मनोरंजनासाठी खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमाची सुविधा असावी. चांगल्या वसतिगृहामुळे विद्यार्थ्याच्या अध्ययनात सातत्य राहते आणि त्याच्या व्यक्तिमत्वाचा विकास होतो. त्यानंतर पुढील महत्त्वाचा प्रश्न. मुख्याध्यापकांच्या जबाबदाऱ्या स्पष्ट करा. मुख्याध्यापक हे शाळेचे प्रमुख असतात. शाळेतील शैक्षणिक, प्रशासकीय आणि आर्थिक कामकाजाचे नियोजन व नियंत्रण करणे ही त्यांची प्रमुख जबाबदारी असते. शिक्षकांना मार्गदर्शन करणं, विद्यार्थ्याच्या प्रगतीवर लक्ष ठेवणं आणि पालकांशी संपर्क ठेवणे आवश्यक असते. शाळेत शिस्त आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण टिकवून ठेवण्यासाठी मुख्याध्यापकांनी प्रभावी नेतृत्व करावे. शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी ते महत्त्वाची भूमिका बजावतात.
या पुढचा प्रश्न आहे, विद्यार्थ्याच्या प्रवेशासाठी कोणते निकष असावेत? विद्यार्थ्याच्या प्रवेशासाठी वय, शैक्षणिक पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि शासनाचे नियम हे निकष विचारात घेतले जातात. प्रवेश प्रक्रियेमध्ये समान संधी आणि पारदर्शकता असावी. विद्यार्थ्याच्या क्षमतेनुसार आणि उपलब्ध सुविधांनुसार प्रवेश द्यावा. विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी योग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. योग्य प्रवेश प्रक्रियेमुळे शाळेतील व्यवस्थापन सुलभ होते. यानंतरचा पुढील प्रश्न आहे, विशेष असामान्य विद्यार्थ्याच्या प्रवेशावेळी कोणती काळजी घ्यावी? विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशावेळी त्यांच्या शारीरिक, मानसिक आणि शैक्षणिक गरजांचा विचार करणे आवश्यक असते. शाळेत रॅम्प, विशेष आसन व्यवस्था, सहाय्यक साधने आणि समुपदेशन सुविधा उपलब्ध असाव्यात. शिक्षकांनी संवेदनशीलतेने वागून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे. पालकांशी नियमित संपर्क ठेवावा. समावेशिक शिक्षणामुळे विशेष विद्यार्थ्याचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांना समान शिक्षणाची संधी मिळते. यापुढील प्रश्न, संचयी नोंदपत्रक म्हणजे काय? विद्यार्थ्याच्या शैक्षणिक, शारीरिक, सामाजिक आणि भावनिक प्रगतीची सातत्याने ठेवली जाणारी सविस्तर नोंद म्हणजे संचयी नोंदपत्रक. यामध्ये विद्यार्थ्याचे गुण, उपस्थिती, आरोग्य, सहशालेय उपक्रम आणि वर्तन यांची माहिती असते. शिक्षकांनी या नोंदी अचूक आणि अद्ययावत ठेवाव्यात. विद्यार्थ्याच्या प्रगतीचं मूल्यमापन आणि योग्य मार्गदर्शन करण्यासाठी संचयी नोंदपत्रक अत्यंत उपयुक्त ठरते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, मानसिक क्षमतांचा विकास कोणत्या अंगांनी होतो? विद्यार्थ्याच्या मानसिक क्षमताचा विकास निरीक्षण, स्मरणशक्ती, विचारशक्ती आणि कल्पनाशक्ती या अंगांनी होतो. योग्य अध्यापन पद्धती, प्रयोग, चर्चासत्रे आणि शैक्षणिक उपक्रमामुळे विद्यार्थ्याची मानसिक वाढ होते. वाचन, प्रश्नोत्तर आणि समस्या निराकरण यामुळे बौद्धिक क्षमता वाढते. मानसिक विकासामुळे विद्यार्थ्याची निर्णय क्षमता आणि आत्मविश्वास सुधारतो. या पुढील प्रश्न आहे, शारीरिक आरोग्याचे आधार कोणते? संतुलित आहार, नियमित व्यायाम, स्वच्छता, पुरेशी झोप आणि मानसिक शांतता हे शारीरिक आरोग्याचे प्रमुख आधार आहेत. विद्यार्थ्यांनी स्वच्छतेच्या सवयी अंगीकारणे आवश्यक आहे. खेळ आणि योगासनामुळे शरीर तंदुरुस्त राहते. पौष्टिक आहारामुळे शरीराची वाढ योग्य प्रकारे होते. चांगले आरोग्य असल्यास विद्यार्थ्याची अध्ययन क्षमता आणि कार्यक्षमता वाढते. या पुढील प्रश्न, शाळेतील वातावरणाबद्दल तुमचे मत लिहा. शाळेतील वातावरण स्वच्छ, सुरक्षित, आनंददायी आणि शिस्तबद्ध असावे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रेमळ संबंध असणे आवश्यक आहे. वर्गखोल्या, ग्रंथालय, खेळाचे मैदान आणि परिसर स्वच्छ ठेवावा. सकारात्मक वातावरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी रुची निर्माण होते. चांगल्या वातावरणामुळे विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास होतो आणि शाळेची गुणवत्ता वाढते. यानंतरचा पुढील महत्त्वाचा प्रश्न, विद्यार्थी कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या योजना स्पष्ट करा. विद्यार्थ्याच्या विकासासाठी शासन विविध कल्याणकारी योजना राबविते. मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, शिष्यवृत्ती, मध्यान्ह भोजन योजना आणि आरोग्य तपासणी या योजना विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहेत. गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत दिली जाते. या योजनामुळे विद्यार्थ्याची शाळेत उपस्थिती वाढते आणि शिक्षणातील गळती कमी होते. या पुढील प्रश्न आहे, बुक बँक योजना म्हणजे काय? गरजू विद्यार्थ्यांना मोफत किंवा कमी दरात पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्याच्या योजनेला बुक बँक योजना म्हणतात. या योजनेमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे सुलभ होतं. विद्यार्थी पुस्तके वापरून पुन्हा शाळेत जमा करतात. त्यामुळे पुस्तकांचा पुनर्वापर होतो आणि विद्यार्थ्यांमध्ये जतन करण्याची सवय निर्माण होते. यापुढील प्रश्न, हुशार विद्यार्थ्यांसाठी शाळेत कोणती व्यवस्था असावी? हुशार विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन वर्ग, अतिरिक्त वाचन साहित्य, विज्ञान प्रकल्प आणि स्पर्धा परीक्षा तयारीची सुविधा उपलब्ध असावी. अशा विद्यार्थ्यांना प्रगत अध्ययनाची संधी द्यावी. शिक्षकांनी त्यांना संशोधन, प्रयोग आणि सर्जनशील उपक्रमामध्ये सहभागी करून घ्यावे. यामुळे विद्यार्थ्याची प्रतिभा अधिक विकसित होते आणि त्यांना उच्च यश मिळवण्यास प्रेरणा मिळते. विद्यार्थ्याच्या सहभागातून शाळा व्यवस्थापन कसे सुधारता येईल? शाळेतील विविध समित्या, स्वच्छता अभियान, सांस्कृतिक कार्यक्रम आणि क्रीडा उपक्रमामध्ये विद्यार्थ्याचा सहभाग वाढवावा. विद्यार्थ्यांना जबाबदाऱ्या दिल्यास नेतृत्व गुण आणि शिस्त विकसित होते. शाळेच्या नियमांबाबत विद्यार्थ्याचे मत विचारात घ्यावे. विद्यार्थ्याचा सक्रिय सहभाग असल्यास शाळेतील वातावरण सकारात्मक बनते आणि व्यवस्थापन अधिक प्रभावी होते. यापुढील प्रश्न, शाळेतील मंत्री परिषद, विद्यार्थी परिषद रचना कशी असावी? शाळेतील मंत्री परिषदेमध्ये मुख्य विद्यार्थी प्रतिनिधी, उपप्रतिनिधी, स्वच्छता मंत्री, क्रीडा मंत्री, सांस्कृतिक मंत्री
आणि शिस्तमंत्री यांचाच पदांचा समावेश असावा. विद्यार्थ्यांची निवड लोकशाही पद्धतीने करावी. शिक्षकांनी योग्य मार्गदर्शन करावे. मंत्री परिषदेमुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण, जबाबदारी आणि सहकार्य वृत्ती विकसित होते. यानंतरचा पुढचा प्रश्न, मध्यान्ह भोजन योजना राबविताना मुख्याध्यापकांनी कोणती काळजी घ्यावी? मध्यान्ह भोजन योजना राबवताना अन्नाची स्वच्छता, पौष्टिकता आणि गुणवत्तेची विशेष काळजी घ्यावी. स्वयंपाकघर स्वच्छ ठेवावे. शुद्ध पाण्याचा वापर करावा. विद्यार्थ्यांना वेळेवर भोजन मिळेल याची व्यवस्था करावी. अन्नधान्य साठवण योग्य प्रकारे करावे. विद्यार्थ्याच्या आरोग्यावर परिणाम होणार नाही याची दक्षता घ्यावी. योजनेच्या नोंदी नियमित ठेवणे आणि तपासणी करणे आवश्यक असते. विद्यार्थ्यांच्या संकलित नोंदी ठेवण्याचे आधार कोणते? विद्यार्थ्याच्या संकलित नोंदी ठेवताना त्यांची शैक्षणिक प्रगती, उपस्थिती, आरोग्य वर्तन, सहशालेय उपक्रम आणि सामाजिक विकास यांचा विचार केला जातो. विद्यार्थ्याच्या गुणपत्रिका, प्रगती अहवाल, निरीक्षण नोंदी आणि चाचणी निकाल यांच्या आधारे नोंदी तयार केल्या जातात. या नोंदी विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासाचे चित्र स्पष्ट करतात आणि योग्य मार्गदर्शनासाठी उपयुक्त ठरतात. विद्यार्थ्यासाठी गणवेश निश्चित करताना कोणते निकष विचारात घ्यावेत? शालेय गणवेश निश्चित करताना साधेपणा, स्वच्छता, किफायतशीरपणा आणि विद्यार्थ्याचे वय विचारात घ्यावे. गणवेश आरामदायी आणि हवामानानुसार योग्य असावा. मुलं आणि मुलींसाठी समानता राखणारा गणवेश असावा. पालकांच्या आर्थिक परिस्थितीचाही विचार करणं आवश्यक आहे. गणवेशामुळे विद्यार्थ्यांमध्ये एकात्मता, शिस्त आणि समानतेची भावना निर्माण होते. यानंतरचा पुढील प्रश्न आहे, शाळेतील वाचनालयाचे महत्त्व स्पष्ट करा. वाचनालय हे विद्यार्थ्याच्या ज्ञानवृद्धीचे महत्त्वाचे केंद्र आहे. विद्यार्थ्यांना विविध विषयाची पुस्तके, मासिके आणि वृत्तपत्रे उपलब्ध होतात. वाचनामुळे विचारशक्ती, कल्पनाशक्ती आणि शब्दसंग्रह वाढतो. विद्यार्थ्यांमध्ये स्वयंअध्ययनाची सवय निर्माण होते. शिक्षक आणि विद्यार्थ्यासाठी वाचनालय हे ज्ञान आणि माहितीचे प्रभावी साधन आहे. विद्यार्थ्यासाठी शाळेत कोणत्या शैक्षणिक सुविधा असाव्यात? शाळेत प्रशस्त वर्गखोल्या, ग्रंथालय, प्रयोगशाळा, संगणक कक्ष, स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी आणि खेळाचे मैदान असावे. विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी शांत आणि सुरक्षित वातावरण मिळणे आवश्यक आहे. या सुविधामुळे विद्यार्थ्याचा शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास होतो. आधुनिक सुविधा उपलब्ध असल्यास शिक्षण अधिक प्रभावी आणि आनंददायी बनते. पुढील प्रश्न, विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी संस्था कोणती आमिष दाखवतात? त्याचा समाजावर काय परिणाम होतो? काही संस्था विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी मोफत साहित्य, वाहतूक सुविधा, कमी फी, निकालाची जाहिरात आणि विविध आकर्षक सुविधा देतात. काही वेळा या आमिषामुळे पालक आणि विद्यार्थी प्रभावित होतात. यामुळे शिक्षणामध्ये स्पर्धा वाढते. परंतु केवळ जाहिरातीवर भर दिल्यास शिक्षणाच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. त्यामुळे संस्थांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणावर अधिक भर देणे आवश्यक आहे. यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न, विद्यार्थ्यांसाठी आरोग्यविषयक कोणते उपक्रम राबवावेत? विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिरे, योगासन, व्यायाम, क्रीडा स्पर्धा, स्वच्छता अभियान आणि पोषणविषयक मार्गदर्शन असे उपक्रम राबवावेत. विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छतेच्या सवयी लावाव्यात. स्वच्छ परिसर आणि शुद्ध पाण्याची व्यवस्था असावी. या उपक्रमामुळे विद्यार्थ्याचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते, तसेच अध्ययनात उत्साह वाढतो. या पुढील प्रश्न, विद्यार्थ्यांसाठी शिस्तीचे नियम कोणते असावेत? विद्यार्थ्यांनी वेळेवर शाळेत येणे, स्वच्छता राखणे, शिक्षकांचा आदर करणे, गृहपाठ पूर्ण करणे, शाळेच्या मालमत्तेचे संरक्षण करणे हे शिस्तीचे प्रमुख नियम असावेत. वर्गात शांतता राखावी आणि इतर विद्यार्थ्यांशी सहकार्याने वागावे. नियमांचे पालन केल्यामुळे शाळेतील वातावरण शिस्तबद्ध आणि आनंददायी राहते. या पुढील प्रश्न, शाळेतील सहशालेय उपक्रमाचे महत्त्व स्पष्ट करा. सहशालेय उपक्रमामुळे विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास होतो. क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम, विज्ञान प्रदर्शन आणि वक्तृत्व स्पर्धामुळे विद्यार्थ्याचा आत्मविश्वास वाढतो. नेतृत्व गुण, सहकार्य वृत्ती आणि सर्जनशीलता विकसित होते. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण मिळते. अध्ययनासोबतच व्यक्तिमत्व विकासासाठी सहशालेय उपक्रम अत्यंत आवश्यक आहेत. यानंतरचा पुढचा प्रश्न, प्रथमोपचारासाठी कोणत्या बाबी आवश्यक असतात? प्रथमोपचारासाठी स्वच्छ पट्ट्या, कापूस, जंतुनाशक द्रव्य, औषधे, कात्री आणि प्रथमोपचार पेटी आवश्यक असते. प्रथमोपचार देणाऱ्या व्यक्तीस प्राथमिक उपचाराचे ज्ञान असणे गरजेचे आहे. अपघातग्रस्त व्यक्तीला त्वरित मदत देऊन सुरक्षित ठेवणे महत्त्वाचे असते. योग्य प्रथमोपचारामुळे गंभीर इजा टाळता येते आणि रुग्णाला तात्काळ आराम मिळतो. मित्रांनो, इथपर्यंत आपण महत्त्वाचे प्रश्न बघितलेले आहेत. अगदी सोपा आणि सहज असा पेपर आहे. लक्षात ठेवायच्या महत्त्वाच्या बाबी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. विद्यार्थ्यांमध्ये वाचन प्रेरणा निर्माण करण्यासाठी कुठले कार्यक्रम, बेशिस्त वर्तन म्हणजे काय,
विद्यार्थीविषयक नोंदी म्हणजे काय, संचयी नोंदपत्रक, विद्यार्थ्याची शाळा सोडण्याची कारणे, शाळा गळती रोखण्यासाठी उपाययोजना, आरोग्य म्हणजे काय, प्रथमोपचार म्हणजे काय, अभ्यासपूरक कार्यक्रम, सहशालेय उपक्रम, शाळेतील सहशालेय उपक्रमाचं महत्त्व, शिस्त म्हणजे काय, शिस्तीचे नियम, विद्यार्थ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पालकांचं सहकार्य, शाळेतील वाचनालयाचं महत्त्व, विद्यार्थ्यांसाठी शाळेत उपलब्ध असणाऱ्या सुविधा, विशेष विद्यार्थ्याच्या प्रवेशावेळी कोणती काळजी घ्यावी, मुख्याध्यापकांच्या जबाबदाऱ्या, विद्यार्थी परिषद रचना, व्यावसायिक मार्गदर्शनाचे महत्त्व, शिष्यवृत्ती योजनाचे प्रकार, मध्यान्ह भोजन योजना इत्यादी मुद्द्यावर तुम्ही थोडं फोकस करायचं आहे. एकंदरीत हा पेपर क्रमांक 117 म्हणजेच आपला विद्यार्थी सेवा कल्याण आणि गुणवत्ता विकास अगदी सहज आणि सोपा. चला, पेपरसाठी बेस्ट ऑफ लक आणि तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद.